नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑक्टोबर महिना सुरू झालाय, म्हणजेच काय तर पोस्ट मॉन्सून सीझन आता सुरू झालेला आहे. हे सगळं जरी असलं तरी हा पाऊस थांबणार कधी हा प्रश्न अजूनही विचारला जातोय, कारण पावसाच्या सरी अजूनही बरसताय. आणि महत्वाचं म्हणजे हा मान्सूनचा प्रवास आता रखडलेला आहे. महाराष्ट्रातून कधी माघार मान्सून घेणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कशा प्रकारे पाऊस असणार आहे, पावसाच्या हलक्या सरी बरसतच आहेत, पुन्हा एकदा पावसाचं रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळेल का, पावसाचं थैमान पाहायला मिळेल का, नक्की काय परिस्थिती असणार आहे 4 ते 5 दिवसानंतर, सगळं जाणून घेऊयात. सगळ्यात आधी सॅटेलाइट इमेज पहा. जवळून तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही स्क्रीनवर एक सॅटेलाइट इमेज पाहताय. हा महाराष्ट्राचा भाग आहे. इकडे तुम्ही जर बघितलं तर अरबी समुद्रामध्ये एक आपण जर बघितलं एक सिस्टीम तयार झालेली आहे. चक्राकार वारे पाहायला मिळतात, पण महाराष्ट्राचा ते फार लांब आहेत ते चक्राकार वारे, त्याच्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा काही परिणाम होणार नाहीये. इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर एक लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे. दुसरीकडे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे वरती उत्तर महाराष्ट्रात जर आपण बघितलं, उत्तर भारतात जर आपण बघितलं तर वरच्या बाजूला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सुद्धा तयार होत आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत जर आपण बघितलं तर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स इथे तयार होणार आहे. आणि हे दोन म्हणजे हे लो प्रेशर एरिया आणि हा वेस्टर्न डिस्टर्बन्स एकत्र होऊन भारतामध्ये पाऊस येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. सध्या थोडेफार प्रमाणात ढग दिसतात, पण इतक्या मोठ्या प्रमाणात धोक्याचा जो पाऊस आपण ज्याला म्हणतो त्याची तरी परिस्थिती आपल्याला ओव्हरऑल महाराष्ट्र असेल किंवा आजूबाजूच्या भागात जाणवत नाहीये. आता दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रश्न विचारला जातोय की हा पाऊस जाणार कधी आहे किंवा हा पाऊस थांबणार कधी आहे, तर त्याचं उत्तर सुद्धा मी देणार आहे तुम्हाला. त्याच्या आधी विंडी ऍपच्या माध्यमातून नेमकी पावसाची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगते. इकडे बघा, जसं की मी म्हटलं एक लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे असं आपल्याला इथे दिसतंय. इकडे तुम्हाला दिसेल हा एक एरिया लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे. इकडे सुद्धा एक जर आपण बघितलं तर हा अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम तयार झालेला आहे. अर्थात महाराष्ट्राला त्याचा काही धोका नाहीये. वरच्या बाजूला वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होणार आहे. सध्या आपण जर भारताचा विचार केला ओव्हरऑल तर इकडे वरच्या बाजूला म्हणजे पूर्वेच्या बाजूला थोडाफार पाऊस आहे. वरच्या बाजूला सध्या तरी आपल्याला पाऊस दिसत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा तितका धोका काही दिवस तरी नाहीये. सरी बरसणार आहेत हलक्या, पण धोक्याचा पाऊस नाहीये. आता इकडे तुम्ही जर बघितलं तर मी जसं सांगितलं की मान्सून कधी परत जाणार आहे हा प्रश्न बहुतेक जणांना आहे. हे तुम्हाला दिसतंय, हे बघा, ही ब्लू लाईन म्हणजेच काय तर मान्सूनचा परतीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. आता 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही जर बघितलं ना तर याच बाजूला म्हणजेच गुजरातच्या काही भागांपर्यंतच मान्सूनची जी आपल्याला पुढची प्रोग्रेस आहे ती रखडलेली पाहायला मिळतेय. या परतीच्या प्रवासामध्ये खंड झालेला आहे, पुढे हा पाऊस सरकलेलाच नाहीये. त्याच्यामुळे 24 तारखेपर्यंत जरी आपण बघितलं तरी शेवटी म्हणजे 24 तारखेनंतर मान्सूनने त्याचा पुढचा जो परतीचा प्रवास आहे हा बाकीच्या भागांमधून सुरू अजून केलाच नाहीये. राहिला महाराष्ट्राचा प्रश्न, तर इथे अपेक्षित डेट दाखवतंय की 5 ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू होणार आहे. पण बाकीच्या भागांमधूनच अजून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला नाहीये. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला नाहीये. त्याच्यामुळे सध्या तरी अशी शक्यता वर्तवण्यात येते की 4 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून म्हणजेच 5 ऑक्टोबर पर्यंत तरी हा परतीचा प्रवास सुरू व्हायला हवा. अर्थात आता गुजरात नंतरच्या भागांमधून मान्सूनचा जेव्हा परतीचा प्रवास सुरू होईल तेव्हा तो पटकन होणार आहे, म्हणजेच हळूहळू होणार नाहीये. मान्सून लगेच म्हणजेच पुढच्या 2 दिवसांमध्येच पुढचा अख्खा जो गुजरातच्या पुढचा प्रदेश आहे तो व्यापू शकतो. म्हणून आपण बोलू शकतो की 5 ऑक्टोबर पर्यंत किंवा त्याच्या आधीच महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे. आता अलर्ट आपण पाहणार आहोत, नेमके काय अलर्ट देण्यात आलेले आहेत. जसं की मी सांगितलं इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाचा धोका नाहीये, पण धोका आहे. तो नाहीये असं डायरेक्ट टाळता येणार नाहीये आपल्याला. 1 तारखेला विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय. 2 तारखेचा जर विचार केला तर विदर्भ असेल, नांदेड असेल, लातूर असेल, त्याचबरोबर इकडे बघा तुम्ही हिंगोली, परभणी या भागांमध्ये सुद्धा आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय. म्हणजेच हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी असणार आहेत. 3 तारखेला जर आपण बघितलं तर इकडे तुम्ही बघा नागपूर आहे, यवतमाळ आहे, गोंदिया या सगळ्या भागांमध्ये पाऊस आहे. हिलानगर आहे, पश्चिम महाराष्ट्राचा हा भाग, नाशिक, त्याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे, इथे सुद्धा पाऊस 3 तारखेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर 4 तारखेला ओव्हरऑल अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे. फक्त कोकणात पाऊस नाहीये, बाकी धुळे नंदुरबारमध्ये पाऊस नाहीये, बाकी सगळीकडे येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर यावरून आपण असं बोलू शकतो की पावसाच्या सरी या बरसणारच आहेत, पाऊस हा असणारच आहे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं
की पुन्हा एकदा जोरदार असा पाऊस आपल्याला कधी पाहायला मिळू शकतो. आता 4 ते 5 दिवसानंतर, असं की मी सांगितलं, 4 ऑक्टोबर नंतर एक लो प्रेशर एरिया आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स वरतून हे मर्ज होऊ शकतात, एकत्र होऊ शकतात आणि अख्ख्या भारतामध्ये तेव्हा पाऊस येऊ शकतो. पण जर आपण बघितलं सध्याचे जे 4 ते 5 दिवस आहेत, या 4 ते 5 दिवसांमध्ये काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे, हलक्या ते मध्यम स्तरी असणार आहेत. अतिवृष्टी, महापूर अशी परिस्थिती तरी ओढवणार नाहीये. थोडक्यात काय तर वादळी पाऊस किंवा धोक्याचा पाऊस या काही दिवसांमध्ये नसणार आहे. राहिला पाऊस थांबण्याचा प्रश्न, तर 5 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि 15 ऑक्टोबर पर्यंत आपण असा अंदाज वर्तवू शकतो की तो अख्ख्या भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिलेली आहे, ती म्हणजेच काय, जसं की मी सांगितलं ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. सप्टेंबरमध्ये सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळाला. त्याच्यामुळे मी तुम्हाला IMDने जे मॅप जारी केलेले आहे, ज्याच्यातून आपल्याला दिसतं की किती रेनफॉल झालेला आहे, सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडला, हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर IMDने, हे बघा, हा सगळा महाराष्ट्र आहे. ब्लू कलर म्हणजेच काय, डार्क ब्लू कलर म्हणजेच काय तर सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे या सगळ्या भागांमध्ये. लाल कलर म्हणजेच काय तर कमी पाऊस पडलाय. ग्रीन कलर म्हणजे सामान्य कलर आणि हा जास्त, हा एकदम जास्त, आणि हा जो कलर आहे लाल, हा कमी पाऊस आहे. साताऱ्यामध्ये 23% कमी पावसाची नोंद झालेली आहे सरासरीपेक्षा. हा सगळा जो भाग आहे, नाशिक, नंदुरबार, धुळे, मराठवाड्याचा सगळा भाग, बीड, याचबरोबर विदर्भातील हे काही जिल्हे, इथे सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला दिसेल. बाकी जर तुम्ही बघितलं तर पुणे असेल, त्याचबरोबर रत्नागिरी असेल, या भागांमध्ये जर आपण म्हटलं तर सामान्यपेक्षा थोडासा जास्त पाऊस पडलेला आहे. आता सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडलेला आहे तर धाराशिव मध्ये आपल्याला दिसतंय की सगळ्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि सगळ्यात कमी पावसाची नोंद जर आपण बघितलं तर साताऱ्यामध्ये झालेली आहे. आता एकूणच जर आपण बघितलं तर सरासरीपेक्षा जर राज्याचा विचार केला तर 120% पाऊस जास्त पडलेला आहे, अशी एकूणच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मॉन्सून जर आपण बघितलं तर या वर्षी लवकर महाराष्ट्रात दाखल झालेला होता, मे महिन्यामध्येच दाखल झालेला होता आणि असं बोललं जात होतं की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सप्टेंबरमध्ये पावसाचं रौद्ररूपच अक्षरशः आपल्याला पाहायला मिळालं, कारण पूरस्थिती झाली, महापूर अनेक भागांमध्ये पाहायला मिळालेला होता. सध्या तरी हे नुकसान कसं भरून निघणार हा प्रश्न आहे, पण धोक्याचा पाऊस कुठेच नाहीये, असं एकूणच परिस्थिती आपल्याला या सगळ्या अंदाजावरून पाहायला मिळते. आणखीन तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.